Hello everyone. So we are going to start now the second unit, and the name of this unit is amalgamation of partnership firm. Okay. So we start here. Unit second. Amalgamation of partnership firm. Okay, so that is the name of unit. So there are two words. First is amalgamation, and so second one is partnership firm. So what is amalgamation? When two or more firms come together to form a new firm, that procedure is known as amalgamation. And what is partnership? When there are two or more individuals who come together to start a business to earn the profit. Okay, so that business activity is partnership firm. Okay, and when there is a two or more partnership firms come together to form a new business, then that procedure is amalgamation of partnership firm. Suppose there are two partnership firms, A and B firm. Another partnership firm is C and D firm. Okay, these are the two partnership firms. Okay, they decide to come together to avoid competition, to take the advantages of bulk transactions, or there may be other reasons. Okay, so when they decide to come together and they form a new company, okay, and if they form A, B, C, D firm, okay, so this procedure, when two or more partnership firms come together to form a new firm, then that procedure is amalgamation of partnership firm. थोडक्यात काय आहे तर ज्यावेळी पार्टनरशिप फर्म्स दोन असतील किंवा तीन असतील त्या एकत्र येतात आणि नवीन पार्टनरशिप फर्म सुरू करतात, त्यावेळी त्याला आपण अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणतात. मग ते कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी असेल किंवा एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी, म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचा खर्च असेल तो कमी करण्यासाठी असेल, किंवा बल्क ट्रान्झॅक्शन जे असतात मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे फायदे मिळवण्यासाठी असेल, कोणतेही कारण असू शकतं की त्याच्यामुळे ते एकत्र येऊन फर्म निर्माण करतात. ओके, नवीन फर्म निर्माण करतात. आता बघा इथं तर ए बी ही पार्टनरशिप फर्म आहे आणि सी आणि डी ही एक वेगळी पार्टनरशिप फर्म आहे. यांचा बिझनेस वेगळा होता, यांचा बिझनेस वेगळा होता. ए बी फर्म मध्ये काही असेट्स आणि लायबिलिटीज होत्या, सी डी मध्ये सुद्धा काही असेट्स आणि लायबिलिटीज असतील. आता ज्यावेळी नवीन बिझनेस निर्माण होतो त्यावेळी या दोन्ही फर्म मधले असेट्स अँड लायबिलिटीज काय केल्या जातात तर नवीन कंपनीमध्ये आणल्या जातात. ओके, आता या पार्टनरशिप फर्म्स आहेत, यातील पार्टनर्सची लायबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड असणार आहे. हे जे दोन पार्टनर्स आहेत ए आणि बी, यांनी काही कॅपिटल हे फर्ममध्ये आणलं असेल, त्याच्या थ्रू असेट्स अँड लायबिलिटीज निर्माण झाल्या असतील. त्याच पद्धतीने सी आणि डी फर्म आहे, त्यांनी सुद्धा काही कॅपिटल आणलं असेल आणि त्याच्या आधारे असेट्स अँड लायबिलिटीज निर्माण झाल्या असतील. बरोबर, सी आणि डी कंपनीची पार्टनरशिप डीड असेल, म्हणजे कॅपिटल किती प्रमाणात आणलं आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असणार आहे त्याच्या संबंधीचे अटी शर्ती हे पार्टनरशिप डीडमध्ये किंवा त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असतात. तसंच ए आणि बी फर्मच्या मध्ये सुद्धा तसंच ॲग्रीमेंट झालं असेल. बरोबर, आणि आता होणार काय आहे तर या दोन कंपन्या बंद पडणार, त्यातून नवीन कंपनी निर्माण होणार आहे. म्हणजे ए बी जी फर्म आहे त्याच्या असेट्स लायबिलिटीज या ए बी सी डी कंपनीमध्ये येणार आहे. सी डी या ही जे फर्म आहे त्याचे सुद्धा असेट्स अँड लायबिलिटीज इथे येणार आहेत आणि नवीन फर्म नवीन बिझनेस हा सुरू होणार आहे. ओके, आणि ही जी प्रोसिजर घडणार आहे त्या प्रोसिजरचंच अकाउंटिंग हे आपल्याला या युनिटमध्ये पाहायचं आहे. ओके, की जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने तयार केल्या जातात, लेजर अकाउंट्स कशा पद्धतीने तयार केले जातात ज्यावेळी पार्टनरशिप फर्मचं अमालगमेशन होतं. ओके, आता बघा ह्या दोन कंपन्यांचं अस्तित्व संपणार आहे, त्यामुळे या दोन ज्या
पार्टनरशिप फर्म्स आहेत त्यांना आपण काय म्हणू, ओल्ड फर्म म्हणू. ओल्ड फर्म या जुन्या असणार आहेत, त्यांच्या एकत्रीकरणातून नवीन फर्म निर्माण होणार आहे, ही असणारी नवीन फर्म, त्यामुळे ही असणार आहे न्यू फर्म. ओके, त्यामुळं आपल्याला या युनिटमध्ये 2 प्रकारच्या एंट्रीज कराव्या लागतील, 2 फर्मच्या पुस्तकामध्ये एंट्री करावी लागतील. ओल्ड फर्म्सच्या म्हणजे या 2 फर्मच्या पुस्तकामध्ये एंट्री करावी लागतील आणि लेजर अकाउंट्स तयार करावे लागतील. त्याच पद्धतीने नवीन जी फर्म निर्माण झाली त्या फर्मच्या पुस्तकामध्ये सुद्धा एंट्रीज तयार कराव्या लागतील. ओके, आता एंट्रीज तयार करत असताना प्रोसिजर कशी होते ती लक्षात घ्या, की ज्यावेळी 2 फर्मचं रूपांतर एका फर्ममध्ये होणार आहे त्यावेळी या 2 ज्या ओल्ड फर्म्स आहेत त्यांचे जे असेट्स अँड लायबिलिटीज आहेत त्या नवीन फर्ममध्ये येणार आहेत, त्या येण्याआधी त्यांचं रिव्हॅल्युएशन होईल, म्हणजे मूल्यांकन होईल. त्या असेट्स अँड लायबिलिटीचं मूल्य खरोखर जेवढं पुस्तकांमध्ये नोंदवलेलं आहे त्या जुन्या फर्म्सच्या तेवढंच आहे का वाढलं आहे का कमी झालं आहे, हे पहिल्यांदा तपासलं जाईल. ओके, ते तपासल्यानंतर काही असेट्स ह्या पार्टनर्स घेतील. ओके, इथं सुद्धा काही पार्टनर्स असेट्स घेतील किंवा लायबिलिटीज घेतील. ओके, ते ट्रान्सफर करणार नाहीत नवीन फर्ममध्ये. ओके, त्यानंतर ही पार्टनरशिप फर्म जी आहे ती ऑपरेट होत असताना काही गुडविल निर्माण झालं असेल. ओके, ते गुडविल सुद्धा इकडे ट्रान्सफर केलं जाईल किंवा करणार नाही, ज्या पद्धतीने त्यांचे निर्णय होतील त्या पद्धतीने ते ठरवतील. ओके, त्यानंतर व्हॅल्युएशन झालं असेट्स लायबिलिटीज. समजा असेट्सची व्हॅल्यू वाढली तर ह्यांचं कॅपिटल अकाउंट वाढणार आहे, कारण कॅपिटल मधूनच त्या असेट्स निर्माण झालेले आहेत. बरोबर, त्यांनी कॅपिटल दिलं होतं आणि त्यामुळं जर प्रॉफिट झाला किंवा व्हॅल्यू वाढल्या त्यामुळे त्या अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायला लागेल कॅपिटल अकाउंटला. या पद्धतीने ह्या 4 प्रकारच्या जर्नल एंट्रीज या काय होतील, ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये होतील. आणि जो बॅलन्स राहील कॅपिटलचा पार्टनरचा ए आणि बीचा, तो जो कॅपिटल असेल ते ट्रान्सफर केलं जाईल न्यू फर्ममध्ये आणि ते मालक बनतील न्यू फर्मचे. ओके, ते 4 बनतील. या पद्धतीने आपल्याला 5 प्रकारच्या जर्नल एंट्रीज ह्या ओल्ड फर्ममध्ये तयार कराव्या लागतील. न्यू फर्मच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच होईल. न्यू फर्ममध्ये कोणते एंट्रीज होतील, ज्यावेळी असेट्स ट्रान्सफर होतील ओल्ड फर्ममधून न्यू फर्ममध्ये त्यावेळी त्या ट्रान्सफरची एंट्री होईल. गुडविल ज्यावेळी ट्रान्सफर होईल त्यावेळी गुडविलची एंट्री होईल. त्यानंतर पार्टनरशिपचे जे कॅपिटल आहे ते ट्रान्सफर झालं त्याची एक एंट्री होईल. या पद्धतीने 3 प्रकारच्या एंट्रीज ह्या न्यू फर्ममध्ये होतील. ओके, आता एंट्रीज कशा प्रकारचे होतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. आता आपण ओल्ड फर्ममध्ये एंट्रीज कशा होतील ते पाहू. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ओल्ड फर्म. ओल्ड फर्म्स कोणते आहेत तर ए बी आणि सी डी यांच्या पुस्तकामध्ये एंट्रीज कशा होतील. पहिल्यांदा काय होईल तर असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होईल. बरोबर, समजा ए आणि बी या फर्ममध्ये समजा असेट्स आहेत, लँड अँड बिल्डिंग असेल किंवा मशिनरी असेल. ओके, त्याचं व्हॅल्युएशन केलं आणि व्हॅल्युएशन केल्यानंतर त्या असेट्सची व्हॅल्यू वाढली. ओके, असेट्सची व्हॅल्यू वाढली याचा अर्थ काय झाला तर तो जो असेट असेल, ओके, त्या असेट वाढल्यामुळे त्या पार्टनर्सना प्रॉफिट होईल किंवा त्यांचा इन्कम वाढेल. आता ह्या एंट्रीज करण्यापूर्वी एक नियम लक्षात घेणं आवश्यक आहे असेट्स अँड लायबिलिटीजच्या अकाउंटबाबतचा. तो जर नियम लक्षात घेतला तर आपल्याला जर्नल एंट्रीज कशा होतात त्या कळणं सोपं होईल किंवा त्याला मदत होईल. ओके, तर नियम असा आहे की असेट्सचा बॅलन्स हा नेहमी डेबिट असतो आणि लायबिलिटीजचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. ओके, ज्यावेळी त्यांचं लेजर अकाउंट तयार केलं जातं त्यावेळी म्हणतोय. ओके, समजा आपण इथं एक असेटचा अकाउंट तयार केलं, समजा आपण मशिनरी अकाउंट तयार केलं. ओके, हे मशिनरी अकाउंट आहे. समजा इकडची क्रेडिट साईड असेल, इकडची
डेबिट साईड असेल. आता मागच्या वर्षीचा मशिनरीचा बॅलन्स ज्यावेळी करंट इयरला कॅरी फॉरवर्ड केला जातो त्यावेळी तो कुठे लिहिला जातो, डेबिट साईडला लिहिला जातो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. आणि ज्यावेळी असेट्सची व्हॅल्यू वाढते, समजा इथे किंमत असेल मशिनरीची किंमत असेल 50 रुपये, 50,000 रुपये, ज्यावेळी मशिनरीची व्हॅल्यू वाढते त्यावेळी ती या 50,000 मध्ये ॲड होईल. समजा नवीन मशिनरी खरेदी केली, आणखी 10,000 रुपयांची मशिनरी खरेदी केली, म्हणजे ऑलरेडी 50,000ची मशिनरी आहे त्याच्यामध्ये 10,000 वाढतील. मशिनरी समजा कॅशच्या साह्याने खरेदी केली त्यावेळी आपण एंट्री काय करू, तर मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. ओके. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला आपण काय लिहू, टू कॅश ऑर बँक. मशिनरी वाढली म्हणून ते आपण डेबिट साईडला लिहिली. एंट्री काय केली, तर मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. बरोबर. तर मशिनरी विकल्यानंतर मशिनरीची व्हॅल्यू कमी होईल. ओके. 60,000 समजा मशिनरी आहे, त्यातली 20,000 मशिनरी विकली, व्हॅल्यू कमी होईल म्हणजे ती यातून वजा करावी लागेल म्हणून ती क्रेडिट साईडला 20,000 रुपये. बरोबर. कॅश नाही विकली, आपण एंट्री काय करू, तर कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट म्हणून मशिनरी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश येईल. बरोबर. म्हणजे काय, तर ज्यावेळी मशिनरीची अमाऊंट वाढते त्यावेळी ती डेबिट साईडला लिहिली जाते. मशिनरीची व्हॅल्यू ही जर कमी झाली किंवा त्याची अमाऊंट कमी झाली तर ती क्रेडिट साईडला लिहिली जाते. ओके. आता मशिनरीची व्हॅल्यू वाढली रिव्हॅल्युएशननं, तर आपण ती कुठं लिहू, डेबिट साईडला लिहू. बरोबर. याचा अर्थ आपण जर्नल एंट्रीज बघतोय आणि असेट कोणती असेल त्याची जर व्हॅल्यू वाढली तर आपण एंट्री काय करू, असेट अकाउंट डेबिट. मग ती असेट कोणती असेल त्या असेटचं नाव लिहू आपण, असेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. कारण यानं प्रॉफिट और लॉस ॲडजस्ट होणार आहे. कसा होणार आहे, तर समजा असेट्सची व्हॅल्यू वाढली, ओके, लायबिलिटीजची व्हॅल्यू कमी झाली, याचा अर्थ काय झाला, प्रॉफिट झाला. बरोबर. तो प्रॉफिट आपल्याला ॲडजस्ट करावा लागेल त्या फर्ममध्ये. ओके. समजा लायबिलिटीज वाढल्या, असेट्सची व्हॅल्यू कमी झाली, मग लॉस होईल. ओके. म्हणजे प्रॉफिट और लॉस या रिव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण ओपन करू प्रॉफिट और लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये असेट्सची व्हॅल्यू कमी झाली जास्त झाली त्याची नोंदणी होईल, लायबिलिटीची व्हॅल्यू कमी झाली जास्त झाली त्याची नोंदणी होईल आणि मग आपल्याला एकूण टोटलमध्ये प्रॉफिट किंवा लॉस झाला हे लक्षात येईल आणि तो मग नंतर आपण कुठं ट्रान्सफर करू, तर कॅपिटल अकाउंटला, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करू. थोडक्यात काय आहे, ज्यावेळी असेट्स रिव्हॅल्यू होतात त्यावेळी असेट्सची जर व्हॅल्यू वाढली तर काय होतं, या पद्धतीने एंट्री होती, असेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. जर असेट्सची व्हॅल्यू कमी झाली, ओके, त्यावेळी एंट्री काय होईल, मी इथं सांगितल्या पद्धतीने की असेट्सचा बॅलन्स हा नेहमी डेबिट असतो. बरोबर. म्हणजे ॲसेटमध्ये वाढ झाली तर ती डेबिट साईडला लिहिली जाते. मग जर असेट्सची व्हॅल्यू कमी झाली तर कुठं लिहिलं जाईल, क्रेडिट साईडला. त्यावेळी एंट्री काय होईल, तर असेट हे क्रेडिट साईडला येईल, डेबिट साईडला काय येईल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथं व्हॅल्यू वाढली असेल. ओके. when there is a increase in value of asset त्यावेळी ही एंट्री करायची. ज्यावेळी डिक्रीज होईल त्यावेळी एंट्री काय करायची, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. when there is a decrease in value of asset. ओके. या पद्धतीने एंट्री होईल. आता याच्या बरोबर उलट लायबिलिटीच्या बाबतीमध्ये होईल. समजा लायबिलिटी वाढली, ओके, आता लायबिलिटी जर वाढली तर
तो काय आहे, लॉस आहे. आता हे झालं असेट अकाउंटच्या बाबतीमध्ये. आता आपण लायबिलिटीच्या बाबतीमध्ये बघू. लायबिलिटीचा नियम काय सांगतो, तर लायबिलिटीचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. हे समजा आपण इथं कॅपिटल अकाउंट तयार केलं, कॅपिटल अकाउंट, आणि मागच्या वर्षीचं कॅपिटल ब्रॉड फॉरवर्ड केलं तर ते आपण लिहितो क्रेडिट साईडला. आपण लिहितो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन काय अमाऊंट असेल, बरोबर. आता लायबिलिटी वाढली याचा अर्थ ते आपण कुठे लिहू, क्रेडिट साईडला लिहूया. ओके, म्हणजे लायबिलिटी अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. डेबिट काय होईल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके, म्हणजे इथं जर आपण एंट्री केली, लायबिलिटी वाढली तर आपण एंट्री काय करू, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू लायबिलिटी. लायबिलिटी कोणती असू शकते, क्रेडिट असू शकतो, कॅपिटल असू शकतो, काही असू, लायबिलिटी अकाउंट. ओके, when there is a increasing liability, या पद्धतीने एंट्री होईल. याच्याच व्यतिरिक्त जर लायबिलिटी कमी झाली, समजा इथं लायबिलिटी 50,000 आहे, कमी झाली तर ती कुठे लिहिली जाते, डेबिट साईडला लिहिली जाईल. ओके, काय असेल ती, त्यावेळी अकाउंट डेबिट होईल. म्हणजे ज्यावेळी लायबिलिटी ही डिक्रीज होईल त्यावेळी लायबिलिटी अकाउंट काय होईल, डेबिट होईल. त्यावेळी आपण एंट्री करू लायबिलिटी अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. या पद्धतीने एंट्री होईल. आपण नरेशन काय लिहू, डिक्रीज इन लायबिलिटी. ओके, आता बघा, तुम्ही ज्यावेळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करता त्यावेळी इन्कम कुठे लिहितात, तर क्रेडिट साईडला लिहितात, बरोबर. असेट वाढली म्हणजे थोडक्यात ते काय आहे, इन्कम आहे, प्रॉफिट आहे. ओके, मग प्रॉफिट आपण कुठे लिहू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो असेल त्याच्या क्रेडिट साईडला, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट केलेला आहे. ओके, ज्यावेळी डिक्रीज होईल लायबिलिटी ते सुद्धा प्रॉफिटच आहे. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण क्रेडिट लिहू बाय लायबिलिटी कोणती असेल म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट केलेला आहे. या पद्धतीने त्याच्या मागं रॅशनल आहे. ठीक आहे, तर रिव्हॅल्युएशन ज्यावेळी ओल्ड लायबिलिटीज किंवा असेट्सचं होईल म्हणजे ओल्ड फर्ममधील, तर त्यावेळी या पद्धतीच्या एंट्रीज या कराव्या लागतील. ओके, आता बघा की समजा असेट्स अँड लायबिलिटीज जर रिव्हॅल्युएशन केलं, ठीक आहे, आणि टोटल प्रॉफिट किंवा लॉस दोन्हीपैकी एक होऊ शकतं. जर प्रॉफिट झाला तर तो कुठं ट्रान्सफर केला जाईल, तर पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल, बरोबर. आणि पार्टनर्स कॅपिटल ही लायबिलिटी आहे. ओके, बरोबर. लायबिलिटीचं बॅलन्स नेहमी क्रेडिट असतं, त्यामुळे पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. ओके, समजा प्रॉफिट झाला, क्रेडिट काय होईल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंटला मग क्रेडिटला काही बाय प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज अमाउंट येते. आपण इथं काय लिहू, ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू पार्टनर्स कॅपिटल. ओके, आता जर लॉस झाला, ओके, रिव्हॅल्युएशन मधून, तर तो कुठे लिहिला जाईल, डेबिट साईडला लिहिलं जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यावेळी एंट्री काय होईल, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. रिव्हॅल्युएशन मध्ये या पद्धतीच्या एंट्रीज होतात. ओके, म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचं, त्यातून प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल अकाउंटला. प्रॉफिट जर झाला असेल तर तो क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल, त्यामुळे एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पण जर प्रॉफिट न होता लॉस झाला
तर रिव्हर्स एंट्री होईल की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तो इथे लिहिला जाईल. ओके, या पद्धतीने पहिली प्रोसेस पूर्ण होईल. अशा पद्धतीच्या एंट्रीज ह्या ओल्ड फर्मच्या अकाउंटमध्ये होतील. ही झालं आपण रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीजच्या एंट्रीज कशा होतात ते आपण पाहिल्या. यानंतर काही वेळा काय होतं तर असेट किंवा लायबिलिटी ही टेक ओव्हर केली जाते पार्टनर्सकडून. ओके, पार्टनर्स काय करतात तर हे ज्या असेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर करत नाहीत, तर त्या काय करतात टेक ओव्हर करतात. ओके, ते स्वतःच घेतात, स्वतःच खरेदी करतात. ओके, जर स्वतः खरेदी केल्या, स्वतः घेतल्या, स्वतःकडे घेतल्या म्हटलं की ते आम्हाला न्यू फर्ममध्ये द्यायच्या नाहीत, आम्ही स्वतःकडेच त्या असेट्स ठेवतो. त्यावेळी नक्की एंट्री काय होणार. आता तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी असेट पार्टनर स्वतःकडे ठेवतील त्यावेळी त्या पार्टनरचं कॅपिटल कमी होईल. बरोबर, त्यांनी कॅपिटल आणले, पैसे दिलेत बिझनेसला. आता बिझनेसमधून असेट्स जर घेतले तर जेवढे पैसे दिलेत त्यातून जेवढ्या किमतीचे असेट त्यांनी घेतली तेवढी किंमत कमी होईल. बरोबर, म्हणजे जर ती असेट जर घेतली तर ती पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे लिहिली जाईल डेबिट साईडला, म्हणजे ती अमाऊंट कॅपिटलमधून वजा होईल, कारण कॅपिटलचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. जर डेबिटला लिहिली तर त्या कॅपिटलची व्हॅल्यू कमी होईल. बरोबर, म्हणजे ज्यावेळी एखादा पार्टनर असेट ही बिझनेसमधून घेतो त्यावेळी काय होतं तर त्याचं कॅपिटल कमी होतं. ओके, कॅपिटल जर कमी होत असेल तर एंट्री काय होईल. आता ज्यावेळी कॅपिटल वाढतं त्यावेळी आपण कॅपिटलला क्रिएट करतो, कारण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स क्रिएट असतो. ज्यावेळी असेट घेतलेलं आहे त्यावेळी कॅपिटल कमी होईल, त्यावेळी आपण एंट्री काय करू तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. कोणती असेट त्यांनी घेतली असेल ती असेट. ओके, आता ए आणि बी पार्टनर्स आहेत, तर त्या ए न काय केले तर असेट घेतली. बरोबर, त्यामुळे आपण त्या एच नाव लिहू, एचं कॅपिटल तेवढ्यानं कमी होईल. बी न घेतली तर बीचं नाव इथं लिहू. या पद्धतीनं आपण घेऊ. आता समजा आपण असं इमॅजिन करू की फर्निचर आहे 1000 रुपये किमतीच, पण एवढ्याच किमतीला तो पार्टनर ती स्वतःकडे ठेवेल असं आपण सांगू शकत नाही. असं अजून करून त्याला 800 रुपयाला काय दिलं ते फर्निचर खरेदी केले किंवा स्वतःकडे ठेवलं, त्यावेळी एंट्री काय होईल तर एच कॅपिटल अकाउंट डेबिट 800 रुपये. ओके, कारण एवढं केवढं त्यानं त्याचं कमी होईल. बरोबर, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 200 रुपये. लॉस झालेला आहे, लॉस झाला त्यामुळे तो डेबिट साईडला लिहिला जाईल. बरोबर, आणि त्यानंतर टू असेट, कुठली असेट फर्निचर किती रुपये 1000 रुपये. ओके, एवढा फर्निचर बिझनेसमधून कमी होईल. बरोबर, त्यामुळे फर्निचर अकाउंट क्रिएट होईल. या पद्धतीने एंट्री ही होईल. समजा एखाद्या पार्टनरनं लायबिलिटी खरेदी केली, समजा क्रेडिटर्स आहेत म्हणजे पार्टनर्सला देणी द्यायची आहे, आणि तो एखादा पार्टनर म्हणाला की मी ती देणी देतो माझ्या वैयक्तिक खर्चातून, अशी जर सिच्युएशन असेल तर त्यावेळी काय केले त्या पार्टनरने ती लायबिलिटी काय केली खरेदी केली, असं त्याचा अर्थ होतो. तर लायबिलिटी खरेदी केली तर तेवढ्या अमाऊंटने त्याचं कॅपिटल वाढेल. समजते, वाढेल का बरं तर तेवढी अमाऊंट त्यानं आणखी स्वतःची खर्च केली, स्वतःची अमाऊंट बिझनेसमध्ये दिली मग त्याला कॅपिटल म्हटलं जातं. स्वतःची अमाऊंट बिझनेसचा खर्च भागवण्यासाठी आणखी दिली तर त्याचं आणखी कॅपिटल हे वाढणार आहे. ओके, आणि त्यावेळी काय होईल पार्टनर्स अकाउंट क्रेडिट होईल, कारण त्याचा लायबिलिटीजचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. बरोबर, मग समजा ती लायबिलिटी टेक ओव्हर केली तर त्यावेळी काय होईल
तर लायबिलिटी अकाउंट डेबिट टू, समजा बी या व्यक्तीनं लायबिलिटी घेतली तर बीज कॅपिटल अकाउंट, बीचं कॅपिटल तेवढं वाढेल. ओके, या पद्धतीने एंट्रीज होतील ज्यावेळी असेट्स अँड लायबिलिटीज ह्या टेक ओव्हर केल्या जातात पार्टनर्सकडून. त्याच पद्धतीने आता आपण मागच्या वेळी पाहिलं की असेट्स रिव्हॅल्युएशन केल्या, त्यातून प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तो आपण ट्रान्सफर करतो कॅपिटल अकाउंटला, बरोबर. आता असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर करून जर प्रॉफिट किंवा लॉस जर होत असेल तर तो सुद्धा ट्रान्सफर केला पाहिजे. ओके, त्यावेळी सुद्धा एंट्री ही करावी लागेल. तर ज्यावेळी प्रॉफिट होईल, ओके, त्यावेळी एंट्री काय होईल बघा. समजा असेट घेतली, एखाद्या पार्टनरनं असेट घेतली आणि ती जास्त किंमतीवर घेतली. आता फर्निचर आहे, ओके, फर्निचर 1000 रुपये किमतीचं आहे, पण तो त्याने घेतला 2000 रुपये, म्हणजे 1000 रुपये त्या असेटची व्हॅल्यू वाढली. त्यामुळे एंट्री आपण काय करू, फर्निचर अकाउंट डेबिट, किती रुपयाने वाढली, 1000 रुपयाने वाढली, बरोबर, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. अशा पद्धतीने आपण एंट्री करू. इथं जर लॉस झाला तर आपण एंट्री काय केली होती, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर, बरोबर. प्रॉफिट झाला, फर्निचर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट, रिव्हर्स एंट्री. लायबिलिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच घडेल. ठीक आहे, या पद्धतीने या एंट्रीज होतील. ओके, ही झाली दुसरी स्टेज. पहिली स्टेज रिव्हॅल्युएशनची, दुसरी स्टेज असेट्स अँड लायबिलिटीज जर टेक ओव्हर केल्या पार्टनर्सनी तर त्याची. यानंतर पुढचं जे असेल, पुढची जी प्रोसेस आहे ती आहे गुडविलची. ओके, गुडविल केव्हा निर्माण होतं, ज्यावेळी बिझनेस ऑपरेशन्समध्ये येतात त्यांचं नाव लौकिक होतं. त्या नावलौकिकात नावाच्या आधारे वस्तू या सेल होतात, त्यावेळी ते गुडविल वाढलेलं आहे असं म्हटलं जातं. आता ओल्ड फर्म्स आहेत त्यांचं काहीतरी गुडविल असणार आहे. ओके, तर ते गुडविल सुद्धा कन्सिडर केलं पाहिजे आणि ते सुद्धा न्यू फर्ममध्ये घेतलं पाहिजे. पण या ओल्ड फर्मच्या एंट्रीज आपण पाहतो. गुडविल जर निर्माण झालं असेल तर त्या पार्टनर्सचं कॅपिटल वाढेल, कारण ती व्हॅल्यू वाढेल, ती व्हॅल्यू पार्टनर्सना द्यावी लागणार आहे. ओके, पार्टनर्सचं कॅपिटल त्यांना द्यावं लागतं, त्यामुळे ते जे गुडविल असेल ते पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये ॲड होईल. ओके, ती गुडविल असेट आहे, जर डेबिट बॅलन्स असतो, त्यामुळे आपण इथे काय करू, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, आपण कॅपिटलला काय देऊ, बाय गुडविल. एवढ्याने त्यांची लाईक काय म्हणतात त्याला, कॅपिटल वाढेल. ओके, तर या पद्धतीने एंट्री ही या ओल्ड फर्म्सच्या पुस्तकामध्ये होईल. क्रिएशन ऑफ गुडविलची ही जी एंट्री आहे ती कशी आहे, क्रिएशन ऑफ गुडविल. तर एकच एंट्री फक्त गुडविलच्या बाबतीमध्ये होईल. आता बघा, ही झाली तिसरी स्टेज. चौथी स्टेज कोणती आहे, तर ओल्ड फर्म्स आहेत, ओल्ड फर्मची बॅलन्स शीट असेल, त्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला कोणकोणते घटक असतील, तर कॅपिटल असेल, रिझर्व्ह फंड असेल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि क्रिएटर्स वगैरे असतील, इतर लायबिलिटीज असतील. ओके, आता आपण असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं, बरोबर, म्हणजे क्रिएटर्स वगैरे असतील तर त्या ट्रान्सफर आपण केलं. आता काय राहिलं, तर रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे मागच्या वर्षी जो प्रॉफिट झाला असेल तो सुद्धा तिकडेच लायबिलिटी साईडला दाखवला असेल. ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंटसुद्धा काय करावी लागेल, ट्रान्सफर करावी लागेल कॅपिटल अकाउंटला, कारण आपण त्यांची पुस्तकं क्लोज करतोय, तो बिझनेस बंद पडणार आहे, नवीन बिझनेस सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे जो प्रॉफिट झाला असेल त्याच्यावर कॅपिटल किंवा तो पार्टनर्स असतील त्यांचा हक्क असेल, त्यामुळे तो जो प्रॉफिट असेल तो ट्रान्सफर केला जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके, त्यावेळी एंट्री काय होईल, समजा बॅलन्स शीटमध्ये दोन फंड्स आहेत, रिझर्व्ह फंड आणि प्रॉफिट झाला असेल
ओके, तो असेल. ओके, या दोन गोष्टी जर असतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल म्हणजे प्रॉफिट असेल तो तर असेल, या गोष्टी ट्रान्सफर कुठे केल्या जातील तर कॅपिटल अकाउंटला केली जाते. म्हणून क्रेडिटचा डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. डेबिट. ओके, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला पण त्या अमाऊंट लिहू, प्रॉफिट झालेला आणि रिझर्व्ह फंड म्हणजे तेवढं कॅपिटल त्यांचं वाढेल, कारण हे सर्व प्रॉफिट आणि रिझर्व्ह फंड हे त्यांना देणं असतं, त्यामुळं या पद्धतीची एंट्री होईल. ओके, जर लॉस असेल तर काय होईल? लॉस असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तेवढ्या अमाऊंट डेबिट होईल, म्हणजे तेवढी अमाऊंट कमी होईल पार्टनर्सच्या कॅपिटलची, बरोबर. मग त्यावेळी एंट्री काय होईल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ही अमाऊंट असेल ती टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, एवढी अमाऊंट असेल ती. ओके, या पद्धतीनं ही चौथी स्टेज पूर्ण होईल. ज्यावेळी अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट किंवा रिझर्व्ह फंड असेल ते ट्रान्सफर करायचं, कुठं करायचं? कॅपिटल अकाउंटला करायचं. प्रॉफिट असेल तर तो क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा, म्हणून पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट करायचा. जर लॉस असेल तर कॅपिटल अकाउंट डेबिट करायचा, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला लिहायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ते लॉस जी अमाऊंट असेल ती. ओके, ही चौथी स्टेज झाली अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आणि रिझर्व्ह फंडच्या बाबतीमध्ये. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेज असेल असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करायच्या नवीन फर्म म्हणजे ABCD लिमिटेडमध्ये. ओके, आपण काय केलं, असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं आहे, बरोबर. आणि रिव्हॅल्युएशन केल्यानंतरची जी नवीन प्राईस असेल, नवीन अमाऊंट असेल त्या असेट्सची किंवा लायबिलिटीची, ती त्या अमाऊंटनं ते असेट्स ट्रान्सफर होतील नवीन फर्ममध्ये. ओके, त्यावेळी आपण एंट्री काय करू तर या सर्व असेट्स जाणार आहेत न्यू फर्ममध्ये. न्यू फर्म अकाउंट डेबिट, न्यू फर्म अकाउंट डेबिट. ओके, त्यानंतर लायबिलिटीज अकाउंट डेबिट, टू असेट्स अकाउंट. आता असेट्स ट्रान्सफर केले, असेट्स कमी झाल्या, त्यामुळे असेट अकाउंट क्रेडिटला लिहिलेलं आहे. असेट ज्यावेळी वाढते त्यावेळी आपल्याला माहिती आहे की आपण इथं उदाहरण पाहिलं होतं की मशिनरी नवीन परचेस केली तर आपण काय करतो, मशिनरी अकाउंट डेबिट करतो. पण आता मशिनरी निघून जाणार आहे किंवा इतर असेट निघून जाणार आहे, त्यावेळेला आपण इथे काय करू तर असेट अकाउंट क्रेडिट करू. ओके, लायबिलिटीज तेवढ्या कमी होणार आहेत, त्यामुळे लायबिलिटी अकाउंट डेबिट करू आणि त्याचा जो बॅलन्स असेल असेट्स अँड लायबिलिटीचा जो डिफरन्स असेल ती अमाऊंट ओल्ड फर्मला आपण ट्रान्सफर करू. ओके, या पद्धतीने त्यामुळे एंट्री होईल की न्यू फर्म अकाउंट डेबिट, इथं डिफरन्स असेल असेट्स अँड लायबिलिटीजच्या मधला, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. ओके, या पद्धतीने आपण काय केलं तर असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या न्यू फर्ममध्ये. ओके, पहिल्या स्टेजला फक्त रिव्हॅल्युएशन केलं होतं, आता या चौथ्या स्टेजला, पाचव्या स्टेजला काय केलं त्या ट्रान्सफर केल्या. ओके, आणि त्यानंतर लास्ट जी एंट्री होईल ती काय होईल तर कॅपिटल अकाउंटची. कॅपिटलसुद्धा जे पार्टनर्स आहेत त्यांचं ट्रान्सफर करावं लागेल कुठं न्यू फर्ममध्ये. इथं फक्त असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या, फक्त कॅपिटल ट्रान्सफर केलं नाही. ओके, तर ते जे कॅपिटल असेल ते सुद्धा ट्रान्सफर करावं लागेल न्यू फर्ममध्ये. ओके, त्यावेळी आपण इथे काय करू तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट का केलं तर ती आता अमाऊंट सर्व जाणार आहे न्यू फर्ममध्ये. ओके, ओल्ड फर्मचे जे अकाउंट्स आहेत त्याच्यामधून तेवढी अमाऊंट कमी होणार आहे. जर कॅपिटलमध्ये अमाऊंट जर वाढते त्यावेळी ते आपण क्रेडिट साईडला लिहितो, ज्यावेळी कमी होते त्यावेळी डेबिट साईडला. आता कमी होणार आहे. ओके, ती अमाऊंट ट्रान्सफर होणार आहे न्यू फर्मला, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू फर्म अकाउंट. ओके, या पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सर्व ट्रान्सफर होईल न्यू फर्ममध्ये आणि यांचं एंट्रीज पूर्ण होतील.
ओके, यांचे अकाउंट सर्व क्लोज होते. ओके, या पद्धतीनं जर्नल एंट्रीज या ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये होते. ओके, आता ही न्यू फर्म आहे. ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये आपण कोणकोणत्या जर्नल एंट्रीज तयार केल्या. पहिली केली रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. बरोबर. त्यानंतर दुसरी एंट्रीज कोणत्या केल्या, तर दुसऱ्या एंट्री केल्या असेट्स और लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय असेट्स लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय पार्टनर्स. जर पार्टनर्सने असेट्स अँड लायबिलिटी स्वतः घेतल्या तर. त्यानंतर आपण तिसरं एंट्रीज कोणत्या केल्या, तर क्रिएशन ऑफ गुडविल. गुडविल जो क्रिएट झाला असेल तो कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर केला. चौथी एंट्री कोणती झाली, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. किंवा रिझर्व्ह फंड जो असेल तोच अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असेल, ते जे आहे ते आपण काय केलं, ट्रान्सफर केलं कॅपिटल अकाउंटला. बरोबर. त्यानंतर आपण पाचवी एंट्री काय केली, तर ट्रान्सफर ऑफ असेट्स and liabilities to new firm. न्यू फर्म मध्ये असेट्स अँड लायबिलिटीजच्या रिव्हॅल्युएशन केले, त्या रिव्हॅल्युएशनच्या अमाऊंटला त्या न्यू फर्म मध्ये ट्रान्सफर होते. आणि शेवटची एंट्री काय केली, तर ट्रान्सफर ऑफ कॅपिटल. ओके, या 6 प्रकारच्या एंट्रीज ह्या ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलं की ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये एंट्रीज तयार करा, तर या 6 प्रकारच्या एंट्रीज या करायच्या आहेत. ओके, ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये. आता आपल्याला पाहायचं आहे की न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये एंट्रीज कोणत्या होत्या. जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ न्यू फर्म. न्यू फर्म कोणती आहे, ABCD. आपण एक्झाम्पल चालू. आता न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये इंटरेस्ट कोणत्या होती बघा. असेट काय केल्या, लायबिलिटीज काय केल्या, ट्रान्सफर केल्या न्यू फर्ममध्ये. बरोबर. आता त्या ट्रान्सफर करत असताना आपण एंट्री काय केली होती, तर न्यू फर्म अकाउंट डेबिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. आता नवीन फर्ममध्ये असेट्स येत आहेत. बरोबर. त्यावेळी असेट्स काय केलं जाते, डेबिट केलं जाते. पहिली एंट्री काय होईल, असेट्स अकाउंट डेबिट. यामध्ये असेल रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डेबिट टू लायबिलिटीज टू partners capital, to liabilities to RDD to partners capital account. आता बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये जे असेट्स लायबिलिटी होत्या त्या आपण रिव्हॅल्युएशन केलं त्यांचं आणि त्या ट्रान्सफर केल्या न्यू फर्ममध्ये. ओके, आणि ते त्या ओल्ड फर्मच्या पार्टनर्सचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. बरोबर. त्या असेट्स किंवा लायबिलिटीज असतील त्या न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये सुद्धा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल. तेवढं कॅपिटल त्या पार्टनर्सचं असेल. ओके, त्यामुळे पार्टनर्स अकाउंट हा काय केलेलं आहे, क्रेडिट केलेलं आहे. तेवढ्या किमतीचं जे कॅपिटल आहे ते त्या पार्टनर्सचं असेल. ओके, असेट्स आल्या त्यामुळे आपण असेट्स अकाउंट डेबिट केलेलं आहे. तर डेबिट काय केलं, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रेडिटर्स असतील, क्रेडिटर्स म्हणजे कोण सावकार असतील त्यांना पैसे देणार, तर ते पैसे द्यायचे आहेत आणि
ते देण्यासाठी काही रिझर्व केलं असेल, म्हणजे जर डिस्काउंट क्रेडिटर्सने दिला तर तेवढी अमाऊंट आपल्याला कमी द्यावी लागेल, त्यासाठी जर रिझर्व तयार केलेला आहे तो सुद्धा एक असेटच आहे त्या बिझनेसची, त्यामुळे ती डेबिट केलेली आहे आणि लायबिलिटीज ह्या क्रेडिट केलेल्या आहेत आणि कॅपिटल अकाउंट जे कॅपिटल ट्रान्सफर केलं असेल ते क्रेडिट केलेलं आहे. ओके, या पद्धतीने पहिली एंट्री होईल. त्यानंतर दुसरी एंट्री होईल गुडविल ट्रान्सफर केल्याची. आता आपण ओल्ड फर्ममध्ये ज्यावेळी गुडविल निर्माण केलं त्यावेळी एंट्री काय केली होती, तर गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर. आता गुडविल हे काय केलंय, इकडे ट्रान्सफर केलं. जर केलं असेल आणि ते जर पुस्तकामध्ये फुल व्हॅल्यूने मेंटेन केलं असेल तर सेपरेट एंट्री काय होत नाही. पण जर नवीन फर्मनं नाकारलं ते गुडविल घ्यायचं, नवीन फर्म काय म्हणाले की ते गुडविल हे या पुस्तकामध्ये दाखवलं जाणार नाही, तेवढं ते ॲक्सेप्टेबल नाही, कारण गुडविल काही इनटेंजिबल असेट आहे, ती निर्माण केली जाते, बरोबर. कशाच्या साह्याने, तर पास्ट प्रॉफिट्स असेल त्याचं ॲव्हरेज काढलं आणि न्यू फर्म म्हणते की तुमचं गुडविल हे मेंटेन केलं जाणार नाही. त्यावेळी एंट्री काय होईल, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी गुडविल निर्माण केलं त्यावेळी ह्याच्या रिव्हर्स एंट्री केली होती, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता ते गुडविल काय केले, ॲक्सेप्ट केलं नाही, ते मेंटेन केलं जाणार नाही न्यू फर्मच्या बुकमध्ये, त्यामुळे रिव्हर्स एंट्री झाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल जेवढं गुडविलची अमाऊंट असेल तेवढ्यानं कमी होईल, कारण ज्यावेळी ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये आपण एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल, तेवढं कॅपिटल वाढलं त्या पार्टनर्सचं आणि ते वाढलेलं कॅपिटल सहित ते ट्रान्सफर केलं न्यू फर्ममध्ये. आणि न्यू फर्ममध्ये गुडविल घेतलं जाणार नाही आणि त्यामुळं ते वाढलेलं जी अमाऊंट असेल ती कमी केली जाईल, बरोबर. आणि त्यामुळं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट केलं जाईल. ओके, तेवढी अमाऊंट कॅपिटलमधून कमी होईल. ओके, या पद्धतीने एंट्री होईल. त्यानंतर पुढची एंट्री होईल ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलची, म्हणजे तिसरी जी एंट्री आहे ती ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलची आहे. जर अपेक्षेपेक्षा कमी कॅपिटल जर आलं असेल पार्टनर्सकडून, जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कमी आलं असेल तर त्यावेळी एंट्री काय होईल. आता समजा ओल्ड फर्म्स आहेत आणि व्हॅल्युएशन केलं असेट्स लायबिलिटीज, त्यावेळी लायबिलिटीज वाढल्या असेट्स कमी झाले रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये, त्यामुळं कॅपिटल खूप कमी झालं आणि जेवढं आणायला पाहिजे होतं तेवढं कॅपिटल आणलं गेलं नाही ओल्ड पार्टनर्सकडून किंवा त्या फर्ममधून. त्यावेळी त्या पार्टनर्सना आणखी कॅपिटल आणायला सांगितलं जाईल. ओके, त्यावेळी एंट्री काय होईल, नवीन कॅपिटल आणलं कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, या पद्धतीने एंट्री होईल. जर त्यांच्याकडे कॅश नसेल तर पार्टनर्सचा करंट अकाउंट हा डेबिट केला जाईल. काय केलं जाईल, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट, म्हणजे त्यांच्याकडून रक्कम येणे आहे असं दाखवलं जाईल जर त्यांनी पैसे आणले नाहीत तर. ओके, आता काही पार्टनर्सच्या बाबतीमध्ये असं होईल की जेवढी आवश्यकता आहे त्यांनी कॅपिटल आणलं त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आली बिझनेसमध्ये तर ते त्यांना माघारी द्यावी लागेल. माघारी द्यावी लागेल त्यावेळी काय होईल, त्याच्या रिव्हर्स एंट्री होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ओके, या पद्धतीनं रिव्हर्स एंट्री होईल. या पद्धतीने 3 प्रकारचे एंट्रीज या न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये होते. पहिली एंट्री कोणत्या प्रकारची केली न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये, न्यू फर्म पहिली काय केली, असेट्स अँड लायबिलिटीज आल्या, असेट्स अँड लायबिलिटीज आल्याची एंट्री केली. दुसरी केली गुडविल, गुडविल मेंटेन केलं किंवा नाही मेंटेन केलं त्याच्याबाबतची. आणि तिसरी एंट्री त्यांच्याकडून अमाऊंट डिझायरेबल आली की नाही, आली असेल जास्त आली असेल तर त्यांना ती माघार द्यायची,
कमी आले असतील तर त्यांच्याकडून ती वसूल घ्यायची. त्यासाठी ह्या एंट्री म्हणजे 3 प्रकारच्या एंट्री या न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये होते. ओके, एवढंच फक्त एंट्रीज आपल्याला या युनिटमध्ये करायच्या आहे. त्याच्याबाबतचे एक्झाम्पल आपण काय करूया पुढच्या लेक्चरला पाहूया. या पद्धतीने एंट्रीज ह्या ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये आणि न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने केल्या जातात ते. ओके.